अर्थच नसतो, हे माझं मत. आपल्या गांडी गाडचं गोड गेलं ना ते संपलं, कोडूही असो ते. तसा मग पैसा असो काही असो. आज आपण गणो बघा, मी मनातलं बोलतो की ज्या वेळेला आपण होतो नारंगावला आणि लोकांच्या अडचणी आल्या, कोण वाईट कोण चांगलं कोण भलं कोण बुरं याचं आपल्याला कलेची किंमत होती. तिथं आले, त्याची कलेची किंमत नाही केली, त्यांनी पैशाची किंमत केली. मग त्यावेळेला मोठे साहेब आले, बरोबर, बारीक साहेब आले, अमोक झाले, तुमची ही आली कोण आता चाललाय ना, ही बाई आली तुमची प्रभाबाई, नाही आपली ही आता उद्या चाललाय बनसोडे बाई आली. म्हणजे लोक मला काय म्हणायचं, तो काळ एक असतो. तमाशातले दलित आणि माणसं, दलितांनी अनेक पिक्चर केले आणि केले नाही चालले, अनेकांचे हे करतात नाही चालले, हे वैयक्तिक तुमचं माझं. पण नेमकं काय लोपलंय कुठं? आणि हाताला हात ज्या वेळेला मिळतो तिथं सगळं होतं ना. मग तो मनुष्य सैराटच होतो ना की शब्दाचे म्हणतो ना आपण, त्या शब्दाला त्याला म्हणजे फार मोठा माणूस आहे. आज परदेशात जाऊन त्यांनी करून आणलं हे पिक्चर, त्यामुळं फार कमीपणा आहे आपल्या इकडला. तमाशात आल्यावर तुमच्या घरच्यांची समाजाची काय प्रतिक्रिया होती? त्यामुळे प्रतिक्रिया कळतच, हा शब्दच कळत नव्हता. हा शब्द जे आहे ना प्रतिक्रिया, हा मला अशिक्षित असल्यामुळं ह्या शब्दाचा काही संबंधच आला नाही. काय वाटलं? फक्त कसं होतं, कौतुक होतं कोणाचं, बघणाऱ्यांचं कौतुक होतं. अरे क्या बात आहे क्या बात आहे, गेले की सोडून द्यायचे. असं म्हणजे ज्याला आपण क्या खरंच बाबा अमोक तमोक. आणि काळ बदलत चालल्यानंतर, वय बदलत चालल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलत चालतात. काळासंगती माणसं बदलली, काळ बदलला. तमासगीर बनल्यावर तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या त्यावेळी? अनेक अडचणी होत्या त्यावेळेच्या. तमासगीर बनल्यानंतर अडचणी हा संबंधच नव्हता की घरचा तमाशा होता, आजोबांचा तमाशा होता आणि त्या तमाशात काम करणारी सगळी घरची माणसं. त्यामुळे ती अडचण काहीच आली नाही. किती मुलं होती? 8 मुलं होती. आणि त्यापैकी तुमचे वडील थोरले सर्वात सर्वात मोठे. बाकीचे काय करायचे? 2 नंबरचा सोंगड्या होता ज्ञानबा म्हणून. 3 नंबरचा जो होता तो मुंबईमध्ये कामाला होता, कोर्टामध्ये पिवण याच्यामध्ये पट्ट्यावाल्यामध्ये. त्याची मुलं वगैरे आज चांगले आहेत. 4 नंबरवाली मुलगी होती, परत मुलगी होती, परत 2 मुलं झाली आणि अशी 3 मुली, 8 जण भाऊ होते. तमाशाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काय त्यावेळी काय होता, आता काय? त्यावेळेला चांगला होता त्यावेळी चांगलं की नीतिमत्ता आणि धर्म चांगला होता, की कलावंताला त्यावेळेला इज्जत होती, असं माझं मत. की बा कलावंत हा नाचायला केलं तर पूर्वी त्याला कपडे घेऊन द्यायचे, कधी कधी बिल्ला घेऊन द्यायचे. म्हणजे त्या कलावंतावर प्रेम करणारी त्या काळातली लोक होती. त्यानंतर बा तमाशा हा ढोलके चांगला वाजवतो. कोकणातली मंडळी अतिशय फार चांगली होती. सातारा जिल्ह्यातली मंडळी अतिशय चांगली मंडळी होती. आणि ती मंडळी एखाद्या माणसावर प्रेम केलं तर ते कपडे घेऊन यायचे, चांदीचा बिल्ला त्या काळात घेऊन यायचे. आणि बा यांनी चांगलं वाजवलं म्हणून स्टेजवर त्यांना त्यांचा एक स्वाभिमान म्हणून त्यांना मिळत होता. तर माझ्या वडिलांना अनेक लोकांना मिळत होता आणि त्यांचा एक तो त्या काळातला स्वाभिमान होता. मग तो 1 रुपयाचा बिल्ला असेल चांदीचा की 10 रुपयाचा असेल त्या काळातला, पण तो बिल्ला घातला म्हणजे तो फार मोठा आर्टिस्ट झाला. असा तो काळ होता. ते संपले, मग माणसं प्रवृत्ती बदलत आली. मग शिक्षण आलं. शिक्षणानंतर आम्ही त्यावेळेला करत होतो अशिक्षित मनात नाटकं, की तुम्ही राजा, तुम्ही प्रधान, तुम्ही सेनापती,
हा पोलीस, हा हवालदार, त्याचे विनोद करून लोकांना हसवायचं. पण विनोदातून उपदेश असायचा की बाबा अमुक झालं तमुक झालं, या उपदेशात ते करत राहायचे. आता काळ आला, परत नाटकं आली, पण त्यावेळेला नाटकं होती, म्हणजे अनेक नाटकं होती. संशयकळू होता की अनेक ती जुनी नाटकं, पण त्यांचा प्रेक्षक वेगळा होता आणि यांचा प्रेक्षक ओळख की आमचा प्रेक्षक जो होता तमाशाचा तो नाटकाकडे जाऊ नव्हता, पण नाटकातला प्रेक्षक चोरून तमाशा पाहायलाही यायचा. तुम्ही स्वतः कधी फड चालवला का? नाही. नाही का? मग वडिलांचा तमाशा वडिलांनी चालवला होता का? आजोबांनी. वडिलांनी पण नाही? नाही केलं. बरोबर. वडील आणि ते कोण दुसरे अजून त्यांच्यासोबत? चुलते होते माझे. काय नाव त्यांचं? ज्ञानबा. अच्छा, त्या दोघांनी मिळून चाललेलं आहे का? नाही केलं. काय झालं की शंकरराव उसरीकर हे नाव संपल्यानंतर माझे वडील ढोलकीपट्टू चांगले होते, पण ते व्यसनात याच्यात वाया गेले, त्यामुळं तिथं त्यांनी संपवलं अगदी. अरे मी हात केलाय, सगळं काय आले का त्याच्यात ना. आणि काय केलं त्यांनी त्याच्यात घालवलं आणि मी त्यांच्यातून बस झाला आता सटकलो. आपण एखाद्या वेळेला म्हणतो ना की बस झाला आता मला. तुम्हाला किती भाऊ होते? मला आता एक वारला, 2 जण आहेत, 2 बहिणी आहेत. तमाशात होते तुम्ही भाऊ? नाही, ते नाही नोकरीला कोणीच नाही. तुम्ही एकटे होते? मी एकटाच. बाकीचे तमाशात कधीच कोणी केलंच नाही. याला कारण काय झाले की तो वातावरण तसं होतं ना की शेवटी ते काय पैसा नाही, काय नाही. नोकरी केल्यानंतर आज ते कोट्याधीश आहेत. आज चुकून मला माझ्या मुलाने घेतला म्हणून, नाही तर मला तरी काय होतं. मला काही लोकांनी फसवलं किंवा 10% लोक जे मला मिळालं होतं त्यातूनही मला फसवलं गेलं की माझी ऐपत नव्हती. हाय, त्यांची नावं नाही सांगू शकत. विचार करण्या अर्थच नसतो, हे माझं मत. आपल्या गांडी गाडचं गोडं गेलं ना ते जपलं, कोणीही असो ते. तसा मग पैसा असो काही असो. आज आपण गणू बघा, मी मनातलं बोलतो की ज्या वेळेला आपण होतो नारंगावला आणि लोकांच्या अडचणी आल्या, कोण वाईट कोण चांगलं, कोण भलं कोण बुरं, याचं आपल्याला कलेची किंमत होती. तिथं आले, त्याची कलेची किंमत नाही केली, त्यांनी पैशाची किंमत केली. मग त्यावेळेला मोठे साहेब आले, बरोबर, बारीक साहेब आले, अमोक झाले, तुमची हे आली कोण आता चाललाय ना, ही बाई आली तुमची प्रभाबाई, नाही आपली ही आता उद्या चाललाय बनसोडे बाई आली. म्हणजे मला काय म्हणायचं, तो काळ एक असतो. तमाशातले दलित आणि माणसं, दलितांनी अनेक पिक्चर केले आणि केले नाही चालले, अनेकांचे हे करतात नाही चालले, हे वैयक्तिक तुमचं माझं. पण नेमकं काय लोपलंय कुठं? आणि हाताला हात ज्या वेळेला मिळतो तिथं सगळं होतं ना. मग तो मनुष्य सैराटच होतो ना की शब्दाचे म्हणतो ना आपण, त्या शब्दाला त्याला म्हणजे फार मोठा माणूस आहे तो. आज परदेशात जाऊन त्यांनी करून आणलं हे पिक्चर, त्यामुळं फार कमीपणा आहे आपल्या इकडला. त्यावेळी प्रेक्षकांच्या प्रतिसाद कसा असेल? अतिशय सुंदर आणि छान होता. मान सन्मान अतिशय भरपूर होता. की याला कारण काय होती की माध्यम काहीच नव्हतं. येऊन जाऊन तमाशा बघणं हे लोकांची एक कला होती, म्हणजे बघण्याची ती एक दृष्टिकोन होता की आपल्याला काही नाही कळत, आणि त्यातूनही वेळेत वेळ काढून येणारी माणसं त्या काळात होती की त्यांना तमाशा म्हटलं की अनेक तमाशाचे प्रेमी होते. तमाशाचे प्रेमी आणि कलावंतावर प्रेम करणारेच होते. मग एकटाच शंकरराव उसरीकर हा मुद्दा नाही, अनेक तमाशे होते, त्या अनेक लोकांवरती प्रेम करणारी त्या काळातली मंडळी होती. मग काळ बदलत चालला, माणसं बदलली, घराघरात कलावंत होऊ लागला. आज लहान मुलाला विचारलं तर डायलॉग काय, तर माझी नाच सांगू शकेल, हा डायलॉग आहे, म्हणजे नेमकं राहिले काय. आणि तो काळ जो होता की लोकांना उत्सुकता वाटायची, कोणाचा अमक्याचा चला बघायला, म्हणजे 12-12 कोसावून तमाशा पाहायला जी लोक जात होती, तो 12 पावलात मिळतोय, त्यानंतर राहिले काय आता. आणि
वाईट नजर होती का तमाशाला बघायची? होती पण ती कळत नव्हती. काय ती पण कळत नाही. हां होते, म्हणजे माझ्या भाषेत बोललो तर होती नी मंडळी, पण ती कळत नव्हती. म्हणजे मांडीच्या आडून गुळ खात होते ती. आता काय केलं, मांडीच्या वर ठेवून गुळ खातात, त्यामुळं लोकांना कळतं होते. असं नाही, याच्यापेक्षा तो काळ नालायक होता, वाईट होते, पण ते कळत नव्हते. याला दडपण होतं दोन्ही. मी गणेश समोर कसं बोलू, मी अवसरीकरासमोर कसं जाऊ, पण तो करायचा गणेश तो करायचाच होता. पण तो कळत नव्हता, कळत होता पण त्याचा प्रचार होत नव्हता. आता थोडं करतो त्याचा जास्त प्रचार होतो. तमाशाला दिवसेंदिवस वाईट दिवस आहे, जसे जसे पुढं पुढं चाललंय असं तुम्हाला वाटतंय का? तमाशाला की तमासगिरांना? तमाशाला, कलेलाच. गणोबा कसं होतं की सरकार त्यांना पाकिट देतं. हां, कोणाला? तमाशगिरांना. तमासगिरांना. कलावंताला काय देते? वेळेवर त्यांचं मानधन मिळत नाही. याचा कधी विचार करेन कोण तुम्ही की तमाशाला वाईट दिवस आले म्हणून एका प्रोड्युसरला, एका मालकाला तुम्ही 15,000, 10,000, 6,000 एका वेळेला देता, पण त्याच्या जी कामं करणारी माणसं आहे त्यांचं काय, त्यांचा विचार केला का? मजुराचा विचार तुम्ही केला का? एक मजूर चांगला काम करत असाल त्याचं तुम्ही कौतुक कराल, पण बाकी जो भिंतीच्या आड असेल, जो बॅकग्राऊंडचा म्हणतो आपण, की ज्याला आपल्या नाटकाच्या भाषेत मिळते, बॅकस्टेजवाल्यांचा तुम्ही काय विचार कधी केला? तमाशाला वाईट दिवस आले का आले? अहो पडदा वाढवणारा मनुष्य पाहिजेत, गाडीतलं सामान काढणारा माणूस पाहिजेत, तंबू लावणारा माणूस पाहिजे ना. पण त्याचा कधी विचार केला का तमासगिराला दिवस वाईट आले म्हणजे कोणाला आले हे नेमकं सांगा ना आम्हाला. आज गाड्या घेऊन, तुमच्या गांडीखाली गाड्या घेऊन, तू 4-4 गाड्या घेऊन तू फिरता, मी विरोध नाही म्हणत, मग दिवस वाईट कुठले? वाईट दिवस आले ते मजुरांना आणि गरीब कलावंताला वाईट दिवस आलेले आहे. तमाशा कला मध्ये व्यसनी लोक असतात, बरोबर? मान्य. याला काय कारण आहे? याला एक ते दूर होऊ शकतील का? जे म्हणाले, ज्यांचा जो ऑब्जेक्शन आहे त्या लेखकाचं, हे चुकीचं आहे. ज्याने जो प्रश्न विचारला हा मुळात फार हुशार माणूस आहे, की स्वतःच व्यसनी आहे. हा प्रश्न विचारणारा मनुष्य आहे. व्यसन याचा अर्थ म्हणजे काय? अनेक व्यसन आहेत ना. कलेचं व्यसन आहे, पेठेचं व्यसन आहे, दारूचं व्यसन आहे, बाईचं व्यसन आहे. फक्त बाकीच्या सोडले तुम्ही बाकीच्या ठराविक गोष्टीलाच बोट का लावता? तो बोलणारा गाढव आहे. जग व्यसनी हो, व्यसन आहे, आणि त्यातूनच निर्माण होतं सगळं. वाईटातूनच चांगलं निर्माण होतं, किंवा चांगल्यातून कधीच वाईट होत नाही हा भाग नाही, पण वाईटातूनच चांगले निर्माण होतं. गणेश बाबा की जो प्रश्न विचारणार आहे की कलावंत म्हणजे तमासगीर नाही, आणि कलावंत आले त्याच्यात की त्यांनी त्यांची बाजू सांभाळून हे करून केलेलं आहे, पण ते व्यसनी आहेत ना. पण तुम्हालाच का वाईट म्हणायचं? याच्या पाठी का? तुम्हाला शरीर नाही, तुम्हाला तोंड नाही, तुम्हाला पोट नाही, तुम्हाला काय नाही, डोळे नाही तुम्हाला. अहो डोळे पाहिले तर त्याच्यातला अर्धा समरस्व होतो त्याच्यात, नाण्यात अर्धे प्रेम त्याच्यात होत. मग त्या बाईजवळ झोपलंच पाहिजे असं काही मुद्दाच नाही. तमाशा कला टिका विकास तुम्हाला वाटतं? कुठला येडा सांगेल ना, म्हणजे रस्त्याने चालणारा, ही गोष्ट टिकली पाहिजे, पण टिकवणारी माणसं राहिली कुठं? याच्यासाठी काय उपाय सुचवा तुमच्या परीने या वयात आयुष्य सगळ्या तमाशात घातल्यावर? वाईट माता नाही म्हणत, पण कला टिकली पाहिजे, पण त्या कलेचा अर्थ तुम्हाला कळला तर ती टिकेल ना.
की अनेकांचे तमाशातले गण वेगळे, कलगीतुरा तमाशा वेगळे होते. त्यानंतर कलगीतुरा किंवा तमाशा हा संबंध राहिलाच नाही. भाऊ पकड कोण, पठ्ठे बापूराव कोण, ही जी नावं ज्याला म्हणतो की आपण भाऊ पकड म्हणतो, हा कोण माणूस होता की त्या काळात 50 वर्षापूर्वी भाऊ फक्कडचं नाव तुऱ्यावालाचा तमाशा, जो काळूबाळूचा तमाशा म्हणतो, की त्या काळात ती मंडळी होती ना. आज काळूबाळूचा तमाशा आहे, पण तो तमाशा नाही आहे, तमाशा आहे. काय म्हणतो आम्ही? तमाशा नाही, तमाशा आहे तो. म्हणजे ते गेलं, ओरिजिनल गेलं. मग आता नातं पोतं अमुक तमुक किती जणांना अशी जुनी गाणी पाठ आहेत की मला सांगा ना, की भाऊ पकडचं एक चक्कड होती की मंडळी का बसला लहान तोरं, गडबड करू नका, जरा मन करा स्थिर, मित्र केला तर करावा रानातला रोषमुळे, हलकट मित्राची संगत केल्यावर शेवटी आपला अपमान होणार, आसरा मित्र आई संग जाणार, उलट बापाला प्रमाण देणार, म्हणजे हे गेला उडत तो. असे किती जे आहेत हे गेलं हो. आणि नवीन निर्मिती पण होत नाही. नवीनाकडे नाही आहे ना काय. नवीनाकडे लेखक राहिला नाही, डॅन्सर राहिला नाही, गाणारी राहिली नाही, वाजवणारा राहिला नाही. आणि जे आहेत ते पैसे जास्त मागतात. किती नाईट देणार? एक प्रव आहे, नाही बाय मला 3000 द्या, मला 4000 द्या. त्यांनाही तसे म्हणतात, पैशाला किंमत. पण मग पैशाला किंमत म्हणायची का आर्टिस्टला किंमत म्हणायची? माझ्यापेक्षा चालू आहे का बंद आहे? अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या, अनेकांची प्रवृत्ती, अनेक स्वभाव वेगळ्याच. पण ज्या वेळेला मी तिन्ही क्षेत्रात ज्या वेळेला आलो, म्हणजे कुठून तमाशा, नाटक, सिनेमा आणि सुद्धा अनेक काही गोष्टी केल्या, याच्यातले माझ्यासारखे भरपूर असतील त्याच्यात. पण त्यातला मी एक मेन मला म्हणायचं आहे, म्हणजे तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार, की अवसरीकरांनी तमाशा केला, नाटक केलं, लोकनाट्य केलं, गाढव लग्न केलं, पिक्चर केले, सगळे या लोकांशी वागलो, म्हणून मी मोठा नाही झालो, पण माझं नाव राहिलं. आज तुम्ही सोलापूर किंवा कोल्हापूरहून येणारी माणसं की तिथपर्यंत माझं नाव आहे मुठला. अवसरीच्याबद्दल मला अवसरीची किंमत नाही, पण अवसरी घरात जन्माला आलो त्यांची मला किंमत आहे. त्याची काही म्हणजे गरज नाही, मी भेट नाही त्यांना, की मला ज्या जावाने 4 गुंठे दिलेले तो फ्लॅट मला मिळू शकत नाही. त्यांची कळ काय को मला जेवायला जायचं आहे त्यांच्या घरी, गेलं उडत. जिथं भरल दारा तो माझा गाव बरा. अवसरीकर मी मेलो की संपलं ना. माझ्यानंतर कोणी म्हणणार नाही, मी ते रोकडे म्हणून लावणार. ते कसे असो, खरं चरित्र वाईट चरित्र ते नंतर बघतील, आणि चरित्र बघायला इथं कोणी एवढे जिवंत राहणार नाहीच. वर्ष झालेली आहे, जगतो मी, माझी सून आहे, माझ्या मुली आहेत, भांडणं तणणं करून मला जेवायला एक चपाती मिळते बस झालं. मग त्या गावात जाऊन इथं तिथं पडण्यापेक्षा माझी पोरं सोनबाई मला चांगले सांभाळते, हे महत्त्वाचं आहे ना. अजून काय पाहिजे? आणि राहिले किती दिवस? तमाशा म्हणजे कधी सोडला, कधी वर्ष आठवतं? म्हणजे तमाशा सोडायला कारण काय झालं की गावाला आम्ही असायचो, आणि काय मग वडील वगैरे तिथं दलित आम्ही म्हटल्यानंतर, म्हणजे कलावंत म्हटल्यानंतर ते जीवन. तर माझ्या चुलत्यांनी मला ज्ञानबांनी पेटी शिकव. विचार, तमाशा सोडायला कारण काय? बरोबर की तो पडीत काळ आमच्या तमाशांचा जो आला की त्यानंतर मग त्याला काहीच राहिलं नाही. आणि मला वाटलं की आता आपण संपलं, म्हणजे असं वाटायचं. त्यावेळेला कळत नव्हतं, आता कळतंय. मला मुलं बाळं नव्हतीच, माझं लग्न झालं होतं, पण मला एकही मुलं बाळ नव्हती, आणि गावालाच असायचो. तर माझी बायको याला असायची, सासूरवाडीला असायची, कधी गावाला असायची.
पण जास्त लक्ष तमाशाकडे किंवा कलेकडे लक्ष होतं. त्यामुळे बायकोकडे जास्त लक्ष माझं कमी होतं. आणि त्यानंतर मग मी म्हटलं बायको आहे गावाला राहू दे. कुठं असं अवसरलाच खुद्द अवसरीतच. त्यानंतर मग तिथं थांबल्यानंतर मी मुंबईला आलो. मग त्या दादोबांचा तमाशा तिथं होता, इंदुरीकरांचा लावला होता. तर मला वाटलं त्यांचे सोंगाडे होते हनुमंता शिवणे. मुंबईला आल्यानंतर मला मी पेटी वाजवायचो ना, तर त्यावेळेला दादोबांची ती गँग होती सगळी. मग पेटी वाजवता मग त्यांचा जो जवळचा सोंगाडा होता तो काही आलाच नाही, हनुमंत शिवणेकर म्हणून. नंतर त्यांची काही भांडणं झाली. मग मी तिथं थांबल्यानंतर मी पेटी वाजवून ते काम करायचं. मग कामं करता नेराळे जे होते तर ते घाणेकर नावाचे एक कलाकार फार मोठे होते. त्यांचं नाव शंकर घाणेकर. बोला पहिल्यापासून तिथून आता पूर्ण सुरुवात की बा काही त्यावेळेला तमाशाला प्राधान्य एवढं नव्हतं की आपले साधे तमाशे होते. पावसाळ्याचे दिवस होते आणि बा घरी अगदी बकऱ्या मी चारायचो, बकऱ्या वगैरे जनावरं चारून आपलं हे करायचं. मग एक दिवशी कंटाळा आला. हे लोक घरातले अगदी म्हणजे कधी खाल्लं कधी काय केलं काय, तो वेगळाच भाग होता. मग मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर एकटा तर माझी बायको इथं निगडीला त्यावेळेला 5 रुपये दिले. त्या 5 रुपयाचं 3-3.5 रुपये त्यावेळेला लोकलला भाडं होतं चिंचवडपासून. त्या गाडीने मी गेलो मुंबईला 5-5:30-6 वाजता. मग दादोबांना भेटलो. त्या दिवशी थिएटर बंद होतं. तिथं कुणाचा तरी एक मर्डर झाला होता म्हणून अख्खं लालबाग बंद होतं. गेल्यानंतर दादोबा म्हटले त्या दर्गा होता चांशली बाबांचा, तिथे एक कलाकार काही मंडळी बसले होते. बरं रे बाबा आलास आणि आमच्या पोटावर पाय दिला, दादोबा म्हटले. ते वाक्य मला आठवते. बरं गेला तो दिवस गेला. दुसऱ्यापासून चालू झालं. नेराळे चांगले होते, मधुशेठ त्यांची आई ह्याही चांगल्या होत्या. मधुशेठची बायको आपल्यावर सगळी म्हणजे ती मंडळी प्रेम करणारी होती. त्यामुळं तिथं मला काहीच वाटलं नाही. करता आम्ही पेटी वाजवायचं. मग आपले प्रभाबाई होत्या, मग अनेक लोक आली. मग हे नाटक कर, ते तमाशे कर, ते कर. त्यांचा मेन सोंगाडे आल्यानंतर मग मी काम करायला लागलो. मला इतकी तिथं प्रसिद्धी मिळाली की म्हणजे दादोबांचा मी अगदी जवळचा म्हणजे दादोबाला बघायला लोक व्हायचे मग मला बघायला यायचे. या अशुद्धी म्हणजे मी हे नाही म्हणत, पण दादोबा बापच होते. पण तरीसुद्धा मला हे लोक तितक्या वेळेला त्यावेळेला मानत होते. हे करता भरपूर झालं. मग नाव झालं, लौकिक झालं, पेपरला जाहिराती महाराष्ट्रात जगात झालं की त्यावेळेला पेपर कमी होते. एक पेपर मुंबईचा एका जिल्ह्यात जात होता त्या काळात की त्यावेळेला एवढे पत्रकार नव्हते. हल्ली काय झालं, तालुक्यातला जिल्ह्याचे पेपर झाले. त्यामुळे तिकडं काय झालेलं इकडं कळत नाही. पण एक पेपर मुंबईचा गेला तर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मिरज म्हणजे जो महाराष्ट्रात आहे त्या पेपरमध्ये आमची जाहिरात जायची. त्यामुळं आमची नावं झाली. नाटकं चांगलं होतं, माणसंही चांगली होती. आणि ते केल्यानंतर मग काही दिवसांनी थोडा पडीत काळ आला, बंद झालं. मग मी घरी आलो, निगडीत आलो. मला मग मुलगी होती एक कांचन म्हणून. दुसरी मुलगी झाली. परिस्थिती वाईट झाली. मग थोडं झोपड्यात राहिलो. झोपड्यात राहिल्यानंतर मुलगा झाला. परिस्थिती वाईट. आपलं खाणं होतंच आमचं. करता मग मला पुण्यातली नाटकं मिळाली छोटी मोठी. मग त्यावेळेला 30 रुपये पहिलं नाटक मिळालं मला. लीला गांधींनी मला एक नाटक दिलं, लीलाबाईंनी. त्या नाटकाचं नाव भानगडी आपले काय विसरलं नाव. त्यामुळे मला 40 रुपये नाईट होते. देवकर म्हणून एक पिक्चरचे प्रोड्युसर होते. त्या काळात त्यांनी मला 200 रुपये दिले होते 50 वर्ष. मग त्या नाटकात काम करता लीलाबाईंचा संबंध आल्यानंतर लीलाबाईंचं नाटक 2 दिवसात बंद पडलं. लीलाबाई मी त्या काळातल्या लीला गांधी त्या काळातल्या फार मोठ्या होत्या. पण ते आपल्या प्रेम करायचे कलावंत, तमाशा कलावंत. आणि नंतर मग मला जी बाकीची नाटकं मिळाली त्याच्यात छोटी मोठी आणि मी सर्वांशी कामच. पुण्यातला छोटा काय मोठा काय
करता करता मी प्रकाश संगती गाढवात लग्न केलं. कथा अकलेच्या कांद्याची निळवण संगती 10-12 वर्ष होतो. राजकारणाचे काय मी 5-50 प्रयोग केले. म्हणजे मी पुण्यामधली 20-22 लोकनाट्ये केली. की पुण्यातला तो माझा काळ असा होता की अवसरीकर घेतल्याशिवाय लोकनाट्य चालत नाही असा एक काळ होता. तो संपला, आता गेला. पण अशी मंडळी माझ्यावरती प्रेम करणार होते. तो मी वसंत अवसरीकर. मी अतिरिक्त काय बोलत नाही. जास्त बोललं असेल तर तुम्ही कट करावं, एवढीच माझी विनंती. तमाशामध्ये जाती भेद असा काही तुमच्या अनुभवास आला का कलाकाराकडून किंवा एखाद्या गावाकडून? बरंच वेळा जसं एखादं तमासगीर ज्याला म्हणतो आणि समाज ज्याला म्हणतो, त्यावेळेला तमासगीर समाज हा दलित म्हणूनच जास्त मानत होते. त्यावेळेला गाववाले कलेचं महत्त्व घेत होते. मग माणसाला किंमत त्यावेळेला नव्हती. म्हणजे कसं पाणी द्यायचं वरून द्यायचं. पण कलावंत हसायचे, अगदी कौतुक करायचे, हे करायचं. पण त्याला घरी नेलं आणि त्याला ती दबा ते ह्या तिकडे ती बाजूला अगदी, म्हणजे हा प्रकार होता तो. मी आठवलं आहे, मी पिलेलं आहे पाणी, वरून पाणी दिलेलं आहे, वरून पाजलेलं आहे. पण शेवटी तो काळ गेला, निघून गेला, माणसं गेली. त्यानंतर मग कुठला की वर भविष्यात तमाशा टिकेल का नाही तुम्हाला काय वाटतं? आजच्यावरून मागच्या काळावरून आता याला काय 2-3 गोष्टी आहेत परत, की आपण ज्याला म्हणतो तमाशा टिकेल का नाही. ही वस्तुस्थिती आहे, पुराणात काळापासून आलेली आहे. ही टिकेलच आणि टिकवलीच पाहिजे. तर याला जो उपजत कलावंत ज्याला म्हणतो, ज्याला कुठलाही मोह नाही. कुठला मोह नाही कुठलाही मोह नाही, म्हणजे याचा अर्थ की त्याला बाईही पाहिजेलच. शिवालाही पार्वती पाहिजे म्हणून शिव निर्माण झाला. शिव आणि शक्ती, की ज्या वेळेला हिजडे म्हणजे गडी नाचत होते, माझे आजोबा नाचत होते, माझे वडील नाचत होते, माझे चुलते आजोबा नाचत होते. मी काही दिवस नाचलो तमाशात चाळ बांधून, की ते नाचण्याचं पण होते पुरुषाकडं होतं. ज्यानंतर बाई माणूस आली तर तिचा दोष नाही आहे कोणाचा. आणि हा समाजातले कोण आले बाबा, ठीक आहे, बॅकवर्डचीच लोक आली ना. आज आपण तमाशातली म्हटलं की नाचणारे, नाटकातलं म्हटलं की बुवा नटी, अमक्यातली झाली का, ही जी म्हणतो ना नावं पडत गेली, त्या नावामुळे ते दोषच होत गेले ना काही कामं. बरं तुम्ही तमाशात काम का केलं? कशामुळे तुम्हाला तमाशा का आवडला? त्याच्यातच काम, दुसरं काम का नाही केलं? पासून आजोबा वडील खानदानं सगळी होती. त्यामुळं मी वैयक्तिक त्यांच्याशी वाहत गेलो लहानपणापासून. मी वैयक्तिक. मग तुम्ही म्हणाल की त्यांची मुलं का नाही झाली? मुलं झाली नसती, मुलं झाली, पण ती माझ्या इतकी प्रवृत्ती म्हणजे इतकं झाले नाही. त्यांनी ढोलकी वाजवली, थोडं केलं, पण त्यानंतर त्यांना काय झालं, नोकऱ्या मिळाल्या. आणि नोकऱ्याच्या नादात माझे जे चुलते होते तमाशा करून त्यांनी केलं. एकाने तमाशा केला, त्याचं वाटोळं झालं, धाकटा चुलता होता, म्हणजे काही त्याच्यात नाही. मी जे होतो तर मला जी देणगी जी होती आपण ती ईश्वरी देणगी म्हणायची आपण, रक्ताच माझ्या जे होतं. आणि त्यासाठी मी थोडं हाल अपेष्टा अपमान सगळ्या गोष्टी सहन करून मी आज अवसरीकर आहे. आजही आपण होतो, आजही बोलता कलावंत ही पब्लिक प्रॉपर्टी आहे. तुमच्या भाषेत, सुशिक्षित भाषेत त्याला काय म्हणायचं, तमासगीर कलावंत ही पब्लिक प्रॉपर्टी आहे. तुझ्या आईला घोडालाही चांगलं काम केलं, तुझ्या आईचा बसवड याला काही येतच नाही. ही पब्लिक प्रॉपर्टी. याची आई नाचत होती, याची बहीण अमुक करत होती, हे कुणी काही बोलू शकतो? त्याला तुम्ही किती जणांना तोंडलं द्याल? सुख आपण करतो, पण ज्या वेळेला वाईट कुणीतरी बोट लावतो तो किती चांगला असेल. तुमचा चेहरा सिरियस आला नाही एका शब्दात, मग याला काय करायचं आपण? ही माणसंही महत्वाची, आपणही महत्वाचे. मग नेमकं महत्वाचं काय? इज्जत कलावंत का तमाशा?
तुम्हाला विचारलं मी. प्रश्न आहे तो. तिचं उत्तर अवघड आहे. अरे बापरे. जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यावर तुमची काय प्रतिक्रिया त्यावेळी? नाही, काय नाही वाटलं, हं? काही वाटलं नाही. म्हणजे प्रामाणिक म्हणतोय मी. म्हणजे असं विठाबाई पुरस्कार मला मिळणं म्हणजे कसा काय मिळाला, आता मी नाव सांगितलं तुम्हाला कोणाचं, की हा देणारा चोर कोण होता त्याचं नाव मला कधी कळलं नाही. त्या माणसाने त्याचं नाव मला कळवलंच नाही. मी त्याचे आभार मानले असते. कोणाचे? आपलं नाव सजेस्ट. ज्याने केलं त्याच्याबद्दल मी. आता उदाहरण कसं की यादवाचं नाव तुम्हाला सांगितलं की यादव म्हटले अवसरीकर अनेकांच्या करता, पण हा पुरस्कार तुम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे पत्रकार आपले याचे आहेत. मग दुसरा पुरस्कार मला जो मिळाला की आमच्या समाजाचे भीमसेन देठे म्हणून जे आहेत होते साहित्यिक की त्या लोकांनी ते नाव सुचवलं की त्या पण हे जे नाव सुचवलं कोणाचं, हा नेमका मला बापच कळला नाही. त्यामुळे मी त्याचं नावच सांगू शकत नाही. आणि मी तुमचं नाव सांगावं तर तुम्ही म्हणाल मी नाही हो, यांनी केलं होतं. पण ज्या वेळेला मी सांगेल की बा गणेश अवसरीकर मी हे केलं होतं, मग ते मी गणेशचं नाव घेईल ना. आलं का लक्षात? की मी 2 नाव सांगितले. आता मी कोणाचं नाव, खांडगे माझे जवळची माणसं, पण त्यांनी सोबत ते म्हटलेच नाही ना कधी, आणि ते म्हणणारे नाही. पण माझा एक अंदाज आहे की बायाटा त्यांच्याकडे माझा होता हा सगळा. त्यामुळे मला त्यांचा अंदाज येतो. कोणाचा? प्रकाश खांडगे. पण त्यांनी मला म्हटले नाही अवसरीकर मी तुम्हाला दिलं आहे म्हणून. मग उद्या मला इच्छा आहे ना ती कुठली काय नाही मिळावं की. तमाशा करताना कारकिर्दीत तुमची एखादी आठवण आहे का जी विसरतच नाही, चांगली? नाटक करताना, लोकनाट्य करताना एखादी आठवण? निळभाऊची आठवण एखादी. कोणाची तुमची आठवण एखादी? हां, एक निळूची आठवण मला आली. ज्यावेळेला मी अनेकांशी कामं केली आणि निळूशी काम करताना कथा अकलेच्या कांद्याची पहिली एंट्री त्यांची आणि माझी होती. तात्या आणि बापू आले की ते माझ्या गळ्यात पडले आणि माझ्या कानात काय म्हणाले, अवसरीकर 500 प्रयोगाला मरण नाही. काय म्हणाले? आणि ते वाक्य बोलल्यानंतर मी पंख झालो. म्हणजे विसरलो डायलॉग. मला आठवणच आता यांच्याशी काय बोलायचं आहे. लोकांच्या टाळ्या चालल्यात, कोणाच्या? प्रेक्षकांच्या टाळ्या चालल्यात. निळूभाऊंची एंट्री म्हणजे बापच माणूस आणि मी काहीच नाही होती. पण आम्ही ज्यावेळेस गळ्यात पडलो येताना तेव्हा मला कानात त्यांचं तोंड तिकडं होतं, माझं तोंड इकडं होतं पडद्याकडं. आणि अवसरीकर 500 प्रयोगाला मरण नाही, त्या काळातली गोष्ट. म्हणजे ते केल्यानंतर मला सुचनाच काय. मी 1-2 काय हो काय अवसरीकर म्हणजे बाप्या का बोलर. मी म्हटलं आप्पा भाऊ म्हटले गपची. मला अच्छा आपण दोघं मित्र. भाऊंनी मला ती आठवण करून दिली त्या वाक्याची. काय तात्या काय बाप्या, मग लिंक लागली. म्हणजे मी कितीही जरी अवसरीकर होतो पण त्यावेळेला निळूभाऊ संगती पहिल्यांदाच काम करणं स्टेजवरती, फुल झालेला बालगंधर्व, आणि तिथं ते गळ्यात पडले आणि ते जे वाक्य बोलले मी फंक झालो. म्हणजे तुमच्या म्हणजे याच्या भाषेत म्हणजे मी सगळं विसरलो आपल्या भाषेत, तमासगीर भाषेत. मला आठवणा डायलॉग काय. आणि इकडं खडा 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 10-15 मिनटं ओसपर्यंत टाळ्या चालल्या होत्या. आणि तिथून पुढं मग माझे डायलॉग चालू झाले. किती प्रयोग झाले? नाही लक्षात ठेवलं मी. आम्ही 11 वर्षे एकत्र होतो. 10 ते 11 कथा काढण्याची. एवढे प्रेम केले, एवढा जीव लावला की गाढवानंतर माझ्यावर प्रेम करणारा. आणि जे मला जे पहिले जे सगळे जे पुरस्कार मिळाले जे आहेत
हे सगळे पहिल्या मानकऱ्यांचे मला मिळालेले आहेत. त्याच्यात पैसे किती मिळाले किंवा पैसे मिळाले नाही हा भाग नाही, पण जो पहिला पुरस्कार हा मला सगळ्यातून पहिला मला मिळाला आहे. याच्यात मी सौभाग्य माझं आणि मी त्याच्यात मोठा मला काय तुम्ही संदेश द्याल? काय सल्ला नाही काय द्याल? नाही त्या पिढीला मी सल्ला काही देऊ शकणार. प्रेक्षक तुम्ही ठरवला पाहिजे, तुम्ही घडवा. पूर्वी घडलेला प्रेक्षक होता, आता नवीन पिढीला मी एवढं सांगेन की त्यांना घडवा. तुम्ही त्यांच्या ताब्यात जाऊ नका, त्यांना तुमच्या ताब्यात घ्या. काय म्हणताय? तुम्ही त्यांच्या ताब्यात जाऊ नका, प्रेक्षकांना आपल्या ताब्यात घ्या. आम्ही काय करतोय बघा आणि चुकल्यानंतर आम्हाला बोला. पण आपण जर त्यांच्या ताब्यात गेलो तर प्रेक्षक आपल्याला कधीच ऐकणार नाही. चुकीचं आहे का? नाही करायचं. सांगा मी चुक. एखादी सुख आणि दुःखाच्या घटना कधी काही सांगूच शकत नाही. आणि खोटं बोलण्यात लगेच कळतं हो तुम्हाला. कॅमेऱ्याला कळतं हा खोटा बोलतोय म्हणून, आणि कॅमेऱ्यावर त्या प्रेक्षकांना कळतं हा वाढवा काहीतरी फेकतोय. बरोबर? हे काहीतरी कोंबले बरं काय वाढव्याने. चाल 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 हाकाल हाकाल वाढव्या चाल. नाही केलं पण तुमचं लक्ष होतं, तुम्हाला इच्छा होती. आम्हाला काही नाही, आम्हाला काही 2 पैसे, आणि तुम्हाला शिकले काय नाही शिकले काय गेले गट्टेवर. म्हणजे पण त्यातले जे काही चुकीचं बोलतोय का? तुमचं तेच गर्व होता. तुम्ही तुमचं काम करायचं. प्रामाणिकपणे काम करायचं. पण मला काय म्हणायचंय, पण मी कधीच नाही ना घेतलं. बाबा करा, तुम्हाला नाही जमलं कुठे जायचंय जे शेवटी जाऊ या जाऊ जा. मी बेर आहे ना, कोण असेल बघू, गेली पोरं फिरायला. कला केंद्राला जायचं. मला काय म्हणायचं होतं, ते तुमच्याकडे तुम्हाला काय होतं ते तुमच्या रक्तात होतं. शिकून मिळत नाही हो काही. मी शाळा मास्तर नाही, आणि शाळा मास्तरने शिकवलं म्हणून पोरं सगळेच गुरुजी होत नाही ना. कोणी दारू पितो, कोणी अमुक होतं, कोणी काय होतं, अशी ती मंडळी असतात. पण तुमच्या रक्तात असेल त्या रक्तातून तुम्ही काढू शकता ना. त्याला मी कोण सांगणार आहे? उद्या माझ्या नाताला नातीला हे इकडे नाही येऊ शकली, मी काहीच करू. हनुमान रडली तिला काय फायदा तिला. होय दादा, येते आठवण तिची. पण ती माझा म्हणजे माझा खरा गुरु चुलता होता. पण बायको म्हणजे माझी गुरुच होती की मला लिहायला वाचायला येत नव्हतं. आणि त्यावेळेला ती 7वी शिकलेली बाई होती. तर पुण्यातून ही नाटकाची मी स्क्रिप्ट घेऊन यायचं. आल्यानंतर ती मला रात्री, मी दारू प्यायचो, मला मुलं बाळं होती बारकाली 2. जेवण झाली का थोडा वेळ मला म्हणायचं बा. त्यावेळेला दिवा होता, काही गॅस बत्ती आमच्याकडे काही नव्हती, रॉकेलची बत्ती होती. नाकातून शेंबडू घ्यायचा की काळा पाडायचा. सगळी गरिबी काढलेली. त्या सांगायला पाहिजे ना, गरिबी सांगून कोणी आपलं काही करू शकत नाही, किंवा श्रीमंती सांगून काही करू शकत. तर ती मला डायलॉग सांगायची. मग ते डायलॉग मी रात्रभर ध्यानात ठेवायचे, पाठांतर करायचं, सकाळी उठायचं, आंघोळ पाणी करायचे, जायचं. त्यानंतर एक अशोक समर्थ म्हणून नावाचा नट आज फार मोठा आहे. काय येतो तो गणव अगदी याच्यापेक्षा लहान होता. तो सकाळी 6 वाजता माझ्या घरी यायचा. निगडीला राहायला, मी झोपड्यात राहायला होतो. त्याला विचार कधी त्यांनी नाव बदललं. आता अशोक काय नाव पडलं त्याचं? समर्थ. त्याला म्हणा अवसरीकराच्या घरी किती वेळा गेला. तर माझी बायको त्याचं वेगळं काहीतरी नाव, तो बारामती भागातला आहे. आणि तो घरी यायचा ती पिशवी घेऊन. सकाळी 6ला आम्ही झोपेतो उठवायला. आला का अवसरकर मी आलो आहे, मी अशिक्षित, मला लिहायला वाचायत नाही, मला नाटकात काम द्या, मला काय द्या. मी म्हणायचो बाबा तू नको रे याच्यात पुढे. म्हणाला याच्यात मी कुठं तुला, आता मी राहायला इथं, तुला पुण्यात नेल्यानंतर ते प्रोड्युसर वेगळे,
मला नाही तुझ्याकडून, माझी बायको, तो गेला की बायको मला दम दे, तुम्ही असं काय करता? अहो तो पोरगा आहे, तो फार मोठा होईल, हुशार होईल, कोण म्हणायची? तिथून मी मला जे रिस्पॉन्स मिळत गेला ते गेला. त्यानंतर मग ती गेली बिचारी, तिचा वाल गेला होता, हृदयाचा वाल गेला होता. आता जाऊन मला वाटतं 12-13 वर्ष झाली त्यांना. मग मला 3 मुली आहेत, सुना आहेत 2. अगदी व्यवस्थित बिचारे बघतात खाणेपिणं आपलं. मी आपला पितो दारू, माझा काही त्यांनाही त्रास नसतो, त्यांचाही मला त्रास नसतो. आणि चाललं आहे अगदी अगदी आयुष्यात मजेत चाललेलं आहे. आली छोटी मोठी कामं बघायची, नाही मिळालं तर चाललं आहे आपलं. तुम्हा दोघांना कलावंत का होऊशी वाटलं? आता मी तर आधी डॉक्टर आहे का? मग मी काय म्हणतोय, पण कलेची आवड का कलाबद्दल प्रेम का कलाबद्दल एक वाईट भावना असं काही? नाही नाही, आवड आहे कलेबद्दल आणि आनंद येतो बस, बाकी काय ना, मजा येते. पण आनंद प्रत्येक गोष्टीत आहे ना. हा पण आनंद याच्यात आनंद, ह्याच्यात आनंद आहे, मारामारीत आनंद आहे, बरडे आनंद प्रत्येक. पण नेमका आनंद कुठला समजायचा? ज्याचा त्याचा वेगळा आहे. मग द्या ना उत्तर, सांगा की तुमचं. आमचा आनंद हा याच्यातच आहे ना. पण मला काय म्हणायचं आहे, तुकाराम भाऊ काय म्हणतात, प्रपंचातून परमात्मा. बरोबर. तुम्ही जर आयुष्यभर हे करीत राहील तर तुम्हाला काही मिळू शकत नाही. मग करायचं कोणासाठी? नाही, मग लग्न बिग्न तूच करणार नाही. मी काय म्हटलं, मग करायचं कोणासाठी? तुम्ही जर प्रत्येक कलावंतची जर तब्येतीन बॉडी पाहत राहिला, त्याचं पण तुम्हाला सांभाळायचं कोणी? हा, बरोबर आहे. बरं अवसरी करा सारखी, एखाद्या घरी मिळेल जेवून जा, दुसऱ्या घरी मग ती पाणी नाही, मग काय करा? नाही, आम्ही काय असं अवलंबूनच नाही आहे की जेव घालावं म्हणून. पण मला काय म्हणायचं आहे, पण शेवटी ज्याला म्हणतो ना, एक वाक्य नाही, अतिक हा हा. तुमच्या शब्द अतिथी म्हणजे पाहुणा येतो त्याला कुठेतरी, या काळी तिथं पाहुण्याची गरजच नाही.